तुम्ही म्हणत होती ते खरं आहे बरं का? वनिताबाई जिवंत आहेत. अगं आत्ताच मी तिला गावात मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, उठा ना. मी मेलो ना तरी तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे आपोआपच पोलिसात जातील याची व्यवस्था करून ठेवली आहे मी. यावेळी नक्कीच तुमच्या हाती एखादा बॉम्ब गोळा लागणार आहे. यापुढे तुम्ही फक्त राजकारणात लक्ष घालायचं. घरातल्या राजकारणात तुमचा मेंदू चालवायचा नाही. तुम्हाला भेटायचं काय कोणाला? हो, आर्यन. हॅलो. हॅलो, आर्यन आहे का? कोण? जानकी? तुला कसं काय कळलं? जानकी, आपण जरी एकदाच भेटलो असलो ना तरी तुझा आवाज, तुझा चेहरा व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. मी इथे जे हॉस्टेलवर आले होते तिथे कळलं की तू इकडे राहत नाहीस म्हणून आता. हो, अगं मी शिफ्ट झालोय. पण तू बोल ना, काही काम आहे का? काम काम हो होतं. आपण भेटून बोलायचं का? म्हणजे तुला वेळ असेल तर. वेळ असेल तर नाही, आत्ताच्या आत्ता भेटायचं म्हणावं. आज भेटता येईल का? हो, भेटतो. तू थांब तिथेच, मी लगेच आलो. ठेवू का? ठेव, मी आलोच. लगेच येतो म्हणाला इकडं. अमृताताईची काही चौकशी केली का त्याने? नाही रे, पण बरं आहे ना, इथे आल्यावर समोरासमोरच बोलूयात. काय चल. आज शहर कार्यकारिणीची मीटिंग आहे. जायची इच्छा नाहीये, पण वाकणीसांनी खूपच आग्रह धरलाय. अरे मग चांगलं आहे. असा बाहेर पडलास ना तरच तुझ्या मनावरचा ताण जाईल. जा जा जा, असाच कामात राहा. बाहेर पडल्यावरती मन रमेल ग, पण अमृता बरी होईल का? नरसिंहा, काळ हे सगळ्यात मोठं औषध आहे. जसजसा काळ जाईल ना तशा मोठमोठ्या जखमा सुद्धा भरून निघतील. राधेबाई, डॉक्टर जोशींनी ज्या काउन्सिलर बद्दल सांगितलं, मी त्यांच्याकडे अमृताला घेऊन जाणार आहे. मग ते सांगतील ते मी करेन. त्यांनी सांगितलं तिला परदेशात घेऊन जा, तर परदेशात सुद्धा नेईन मी तिला. मला माहिती आहे अमृतासाठी तू सगळं काही करशील. नाही आतेबाई, अमृतासाठी आजपर्यंत काहीही केलं नाही, म्हणून आता जेवढं करता येईल त्याच्यापेक्षा दुपटीनं जास्त मी काहीतरी करायचा प्रयत्न करणार. तिला परदेशात न्यावं लागलं तर परदेशात नेईन. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे न्यायचं असलं तर त्या डॉक्टरांकडे सुद्धा नेईन. काहीही करून माझ्या अमृताच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू मला परत आणायचं आहे. आतेबाई, परत आणायचंय मला. तू ठरवलंयस ना, मग सगळं काही होईल. बघ, नुसतं घराबाहेर पडायचं ठरवल्यावर तुझे विचार किती सकारात्मक झाले ते. येतो मी आतेबाई. घे.
ताई कधी येणार आहे तो? येईल. कधी येईल? अरे येईल ना इतक्यात. पण आपण त्याच्याशी कोणत्या विषयावर बोलणार आहोत हे तरी कुठे सांगितले त्याला? पण तो लगेच कसा काय तयार झाला? हो रे. अरे त्याला वाटलं असेल अमृता सुद्धा असेल आपल्या बरोबर म्हणून तयार झाला असेल. पण त्याला आपण अमृतताईबद्दल कुठे काही सांगितलंय? बरोबर आहे. त्याला त्याला इकडे यायची घाई झाली असेल म्हणून त्याने विचार सुद्धा केला नसेल. लगेच याला निघाला असेल. आला तू. अरे वा, तुझा हा भाऊ कम बॉडीगार्ड आहेच का? काय रे, सगळीकडे जात असतोस ताई बरोबर का फक्त इकडेच? मी विषयालाच हात घालते. तू आमच्या बरोबर येशील? हो, का नाही, पण कुठे? अमृताला भेटायला तिच्या घरी. अमृताच्या घरी? म्हणजे त्या नरसिंह किल्लेदारांच्या घरी? हो, त्यांच्याच घरी. मला नाही जमणार. नाही म्हणजे तेवढं सोडून काहीही बोल. हवं तर आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. दुसरीकडे कुठे जायला? आपण काही ट्रिपला आलोय का? का पण तू तिकडं का नाही येणार? कारण नरसिंह किल्लेदार हा माझा सगळ्यात मोठा शत्रू. हे तू काय बोलतोय आर्यन? त्या घरात येण्यापूर्वी मी हे कसं काय विसरू? त्या घरात माझ्या वडिलांचा खूनी राहतो. अरे हे सगळं खोटं आहे. जानकी, इतके दिवस मलाही असंच वाटत होतं. बरं मला एक सांग, अमृताला घरी येऊन 4 दिवस होत आले. तिला एकदाही असं वाटलं नाही की मला फोन करावा? तिने तिचा फोनही बंद ठेवला. तिने तिचा फोन बंद नाही ठेवला. तो बंदच आहे. एवढंच काय, घरातल्या बाकीच्या माणसांबरोबर बोलणं सुद्धा तिचा बंद आहे. आणि तेच पुन्हा सुरू व्हावं म्हणून तू माझ्या बरोबर यावंस अशी माझी इच्छा आहे. मला नाही जमणार. ज्या घरात माझ्या वडिलांचा खुनी राहतो त्या घरी कधीच येणार नाही. आय एम सॉरी. आर्यन, ताई तो गेला. तू थांब, मी बोलते त्याच्याशी. आर्यन थांब. तुझे काही ऐकलंस हे सगळं खोटं आहे. अमृताच्या बाबांनी तुझ्या बाबांना नाही मारलं. जानकी, मला एक कळत नाहीये, तू काय एवढं बोलतेस? तुला काय माहिती यातलं? तू फक्त अमृताची मैत्रीण आहेस तरी तिच्या बाबांची एवढी बाजू घेतेस. एक गोष्ट लक्षात घे जानकी, ज्या माणसाचा खून झाला ना ते विनायक सरतापे माझे बाबा होते. माझा जीव किती तुटत असेल. आता जर मी त्या घरात गेलो तर ते फक्त त्या नरसिंह किल्लेदाराचा जीव घेण्यासाठी. आर्यन, बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. मला आता फक्त एवढंच माहितीये की अमृताला तुझी गरज आहे. जानकी, जेव्हा अमृताला माझी गरज होती ना तेव्हा मी तिच्यासाठी माझं डोकं फोडून घेतलं. मरता मरता वाचलो मी. पण तिने घरी परत आल्यावर साधा एक फोन सुद्धा केला नाहीये तिने. आर्यन, अमृताची अवस्था खूप वाईट आहे. घरातल्या कोणालाही ती जवळ सुद्धा येऊ देत नाही. एवढंच काय, तिचे बाबा समोर आले तरी सुद्धा तिला त्याचा त्रास होतोय.
कुठलाही पुरुष तिचा शत्रूच आहे अशी तिची समजूत झालीये. जानकी, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? 4 दिवस कुठल्या तरी घाणेरड्या माणसाबरोबर राहून आल्यानंतर कोणाची अवस्था अशीच होईल. कारण जानकी, नक्की काय झालंय? काय झालंय अमृताला? मला सांग प्लीज. आर्यन, अमृतावर बलात्कार झालाय. अमृतावर बलात्कार झालाय. जाऊ दे रे. आत्याबाई, थोरा मोठ्यांची सेवा करावी असं म्हणतात बघ. असं वाटतं ना आयुष्यभर तुझ्या पायाशी बसून तुझी सेवा करत राहावं. मला एक सांग, हा, रामावतीला गेला होतास? होय. सुमित्राचे बाबा भेटले असतील ना? हम्म. जानकी म्हणत होती आपल्यावर थोडेसे नाराज आहेत म्हणे ते. आता नाराज कसले? लई चिडलेत ते आपल्यावर. मला म्हणले सुमित्राचा मी बाप आहे आणि बापाला न विचारता पोरीला तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये कशी काय टाकली? कुठल्याही बापाला असंच वाटणार रे. आणखी काही बोलले का तुझ्याशी? काय नाही ग, गरीब गाय बघते, लई गरीब माणूस. सुरुवातीला चिडले, रागावले, नंतर शांत झाले. मला म्हणले आता जातो काशीला आणि विश्वेश्वराच्या चरणी साकडच घालतो, पोरीला लवकर बरं कर म्हणून. म्हणजे काशीला निघालेत ते? निघाले कुठले, गेले तिथं पोचले पण असतील. मी स्वतः जाऊन ट्रेनमध्ये बसून माघारी परत आलोय. असं असतं बाबा बाबाचं काळीच. तर त्यांच्या भक्तीने का होईना, पण सुमित्रा लवकर बरी होवो हीच त्या विश्वेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. बरं, मी काय म्हणतो, दादा कसा आहे? माझी अमृता कशी आहे? असं ऐकले ती परत आल्यापासून म्हणे कुणाशी काही धड बोलली नाही. काय झालंय का तिला? परशू, मला एक सांग, तू जेव्हा तिला आणायला गेला होतास तेव्हा तिथे तुला काय जाणवलं? म्हणजे मला काय कळलं नाही, तू काय विचारते? नाही म्हणजे तू जेव्हा तिथे पोचलास तेव्हा अमृताची अवस्था कशी होती? आत्या, घरामध्ये काहीतरी घडलेलं आहे. हं? असं काहीतरी घडलंय आणि तुम्ही माझ्यापासून सगळं लपवता असं वाटायला लागलं आता मला. नाही नाही, काही नाही, मी आपली अशीच बोलले. हे बघा आत्याबाई, हे काय घडलं असेल ते मला सांग. या घराण्यावर कुठलं बी संकट आलं तर परशुरामच त्यातनं बाहेर काढणं ठरलंय की नाही आता? नाही रे, काही झालेलं नाही, काय नाही. साहेब, चला, आज सगळेजण वाट पाहतात. वाकणीस मला नाही यावं असं वाटत आहे. साहेब, आज शहर कार्यकारिणीची मीटिंग आहे. तुम्हीच बोलवले. सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेही आहेत. नाही वाकणीस, तुम्ही गाडी फिरवा, मला कोणालाही भेटायची इच्छा नाही आहे. साहेब, असं नाही करता येणार. वाकणीस, तुम्हाला सांगितलं तेवढं करा. खरंच माझी इच्छा नाही आहे कोणालाही भेटायची, ना कार्यकर्त्यांना ना नेत्यांना. गाडी फिरवा, घरी चला. साहेब, आत्या, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.
आणि प्लीज बोलताना कुठलाही विषय लपवून ठेवू नकोस. आतापर्यंत कुठली गोष्ट लपवली बाबा तुझ्यापासून? ती आता लपवीन? काय विचारायचंय? अमृताबद्दल. आत्या, मी आत्ता अमृताच्या खोलीत गेलो होतो तेव्हा तिथे एकदम. अरे पण तू गेलासच का तिथे? का गेलास म्हणजे? आत्या पुतणी आहे ती माझी. तिला पाहावं असं वाटलं, तिच्याशी बोलावं असं वाटलं म्हणून गेलो. हात जोडते बाबा, तू तिथे जाऊ नकोस. का? का जाऊ नको? मला हेच विचारायचं आहे आत्या. 4 दिवस झाले अमृता घरी येऊन ती कुणाशी नीट बोलत नाही. काय घडलंय तरी काय? तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नच विचारू नकोस. हेच मला तुला विचारायचं आहे आत्या. नक्की असं काय झालंय जे तुला माझ्यापासून लपवावं असं वाटतं? सांगितलं ना तुला, मी नाही सांगू शकत. म्हणजे अहिल्या म्हणली ते खरंय, तुम्ही काहीतरी लपवताय आमच्यापासून. अहिल्या कधी बोलली तुला? कधी बोलली ह्यापेक्षा तुम्ही काहीतरी लपवताय हे खरं आहे की नाही तेवढं सांग. अरे तुझ्यापासून का लपवू मी काही? ठीक आहे, नको सांगूस, पण काहीतरी झालंय हे नक्की. एक सांगू आत्या, सुखामध्ये समोरच्या माणसाला जर सहभागी करून घेतलं नाही ना तर चालतं ग एक वेळ, पण दुःखात त्या माणसाला असा बाजूला बाजूला ठेवला ना, त्या क्षणी त्या माणसाला परक झाल्यासारखं वाटतं. आणि हा परकेपणा गेले काही दिवस भोगतोय मी. तर तू ठरव आत्या, मी घरातला आहे का परका? गण्या, आत्याबाईंना जाऊन सांग आर्यन दादा आलाय म्हणून. जा. जानकी, मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे तू म्हणालीस तसं अमृता कुठल्याही पुरुषाला जवळ येऊ देत नाहीये, अगदी तिच्या काकाला किंवा बाबांनाही. मग ती मला का तिच्या जवळ येऊ देईल? कारण डॉक्टर म्हणाले की कदाचित तिला असं वाटत असेल की हे सगळं तिच्या घरच्यांमुळे झालंय. घरच्यांनी पैसे दिले नाहीत म्हणूनच त्याच्यावर ही वेळ आली. जानकी, ते सगळं ठीक आहे, पण तरीही ती मला का जवळ येऊ देईल? म्हणजे जेव्हा तिचं अपहरण झालं तेव्हा मी तिच्याबरोबरच होतो. कदाचित या प्रकरणाला ती सगळ्यात जास्त जबाबदार मलाच धरत असेल. नाही आर्यन, तसं होणं शक्यच नाही. कारण अमृताला तू आवडतोस, तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्या दिवशी पण ती हेच सांगायला तिकडे आली होती. पण मी तुला भेटायला आले, मला काहीतरी सांगायचंय तुला. आर्यन, अरे मी तुला तेव्हा काही बोलली? नाही, पण कदाचित तिला त्या दिवशी असंच काहीतरी सांगायचं होतं. पण माझी खात्री आहे तुला बघून तिच्यात नक्की फरक पडेल. ये.
काय बघतोयस? अमृताचं घर. जानकी, तू नेहमी इथे येत असतेस? मी इथेच राहते. तुझा भाऊही? तू बस ना, मी त्यासाठी पाणी घेऊन येते. अरे हा तर तोच मुलगा आहे ज्याच्या बाईकवरून मी अमृताला गळ्यात गळे घालून जाताना पाहिलं होतं. हा इथे कशासाठी आलाय?